पाठीमागं मी तुम्हाला म्हणलं होतं की माझ्या बहिणीचा माझ्या पर्सवरती डोळा आहे, काय करू, देऊ का नको देऊ. बहिणीचं लग्न झाल्यापासून सोमेश्वरबद्दल ऐकत होती बरं का, आणि जायची इच्छा पण होती, पण कधी जमलंच नाही. पण आज योगायोग आला बरं का. सोमेश्वरमध्ये महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे बरं का, खूप म्हणजे खूप मोठं. चला तुम्हाला पण दाखवती. मंदिराचा परिसर लय मोकळा ढाकळाय, म्हणजे दोन्ही बाजूला बरं का सुट्ट सुट्ट वातावरण आहे, त्यामुळे लय भारी वाटतंय तिथं बसायला. दर्शन घेतलं आणि मंदिराच्या पाठीमागं ही विहीर आहे. आता याचं काय रिझन आहे, कोणाला माहित असेल तर सांगा ती का आहे तिथं. पण त्यामध्ये कासवं होती बरं का, भरपूर प्रमाणात कासवं होती. सोमेश्वर मधून कोण कोण हा व्हिडिओ बघताय कमेंट्स करून सांगा. त्या दिवशी पण 4-5 पोरं भेटली होती बरं का मंदिरामध्येच. त्यानंतर मग इकडं कलिंगड खायला आलो, कारण डोकं लय गरम झालं होतं उन्हानी. आणि चला आता तुम्हाला दाखवती मरणाची भीती काय असते ती जवळून. ह्या बिचाऱ्यांना फक्त मरणाची वाट बघत बसायचं होतं बरं का. 1 तास 2 तासात त्यांचं काम संपणार होतं, आणि यापेक्षा दुर्दैवी क्षण कुठलाच नाही बरं का. बरं चला, ज्या कामासाठी आली होती ते काम केलं बरं का. बहिणीला गोळा चारला आणि तिला ही पर्स पाहिजे होती ती देऊन टाकली बरं का. कटकटच नको म्हणलं डोक्याला.